तर नमस्कार मित्रांनो, मागच्या आठवड्यातील ॲनालिसिस कसं वाटलं हे पटापट कमेंट करून सांगा मला. आणि तसंच ॲनालिसिस आपण ह्या आठवड्याचं सुद्धा करणार आहोत. आणि सेम 3 पेअर मी घेऊन आलेलो आहे. एक गोल्ड, दुसरं JBP JPY अँड थर्ड युरो USD. ओके, तर आता आपल्यासमोर गोल्डचा चार्ट ओपन आहे आणि इथं सध्या आपल्याकडे 3 सिनॅरिओ आहेत. ओके, मी आता इथं मार्किंग करून ठेवलेलं आहे. हा पहिला रेजिस्टन्स, हा दुसरा रेजिस्टन्स. ओके, पहिल्या रेजिस्टन्सवरून मार्केट जेव्हा डाऊन साईडला आलं तेव्हा ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करून मग तो रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. ओके, दुसऱ्या रेजिस्टन्सला आले मार्केट. आता इथं आपल्याकडे 3 सिनॅरिओ आहेत, बरोबर. पहिला सिनॅरिओ काय आहे, हा जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक होईल, एकच मिनटं, हा जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक होईल तेव्हा रिटेस्ट करून अप साईडची मुवमेंट मिळू शकते आपल्याला. सेकंड सिनॅरिओ, हा ज्या वेळेला डाऊन साईडची मुवमेंट पकडेल त्यावेळेला रिटेस्ट करून आपल्या ट्रेंड लाईनपर्यंत नक्की येणार. ओके, जरी नाही आला तरी आपल्याकडे इथे खाली अजून एक रेजिस्टन्स आहे, त्या रेजिस्टन्सला टॅप करून आपला तिसरा सिनॅरिओ मिळेल, तो म्हणजे त्या रेजिस्टन्सला टॅप करून बाय साईडची मुवमेंट. ओके, हे 3 सिनॅरिओ गोल्डमध्ये आहेत. परत एकदा सांगतो मी 3 सिनॅरिओ काय काय आहेत. जो आता आपला वरचा रेजिस्टन्स बनलेला आहे तो क्रॉस करून अप साईडची मुवमेंट देईल, हा पहिला सिनॅरिओ. दुसरा सिनॅरिओ, डाऊन साईडची जर मुवमेंट पकडायची असेल तर रिटेस्ट करून परत आपल्या ट्रेंड लाईनवर येईल. ओके, परत इथून खाली जाईल. ओके, थर्ड सिनॅरिओ असा आहे, आपला खालचा रेजिस्टन्स आहे, इथून जर मार्केट डाऊन साईड पकडलं या रेजिस्टन्सवरून परत टॅप करून वरच्या साईडची मुवमेंट देऊ शकते. असे 3 सिनॅरिओ गोल्डमध्ये आहेत. आणि आत्तासुद्धा मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा ही ट्रेंड लाईन होती आपली, या आठवड्यामध्ये सुद्धा हीच ट्रेंड लाईन आहे आणि याच ट्रेंड लाईनला मार्केट रिस्पेक्ट देत आहे. ओके, तर आपण सेकंड पेअर बघूया, JBP JPY. आणि JBP JPYचं माझं मागच्या आठवड्यातील ॲनालिसिस बघा, चेक करा. मी इथं सांगितलं होतं ज्यावेळी मार्केट रिटेस्ट करेल त्यावेळेला मार्केट डाऊन साईडची मुवमेंट देणार म्हणजे देणार. आणि मार्केट तिथून वरच्या साईडला गेलंच नाही आहे, त्या झोनमध्येच आहे मार्केट. आणि त्या झोनमधून जेव्हा टॅप केले त्यावेळेला कसलं पडले बघा ते. आणि एकदा इथं सेम कंडिशन आहे, इथं सपोर्ट बनला, परत मार्केट वर जाऊन तो परत सपोर्ट ब्रेक केला आणि समोर आता आपल्याकडे इथं स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनलेला आहे आणि तो रेजिस्टन्स परत एकदा ब्रेक केलेला आहे. आता इथं सुद्धा 2 कंडिशन आहेत. पहिली, आत्ता जिथं मार्केट आहे तिथून या झोनमध्ये जेव्हा परत मार्केट येईल तेव्हा परत एकदा अपसाईडची मुवमेंट देईल आणि ते कुठं देईल, ती चांगलीच मुवमेंट देईल. ओके, आणि दुसरी कंडिशन, जेव्हा मार्केट डाऊन साईडची मुवमेंट पकडेल तेव्हा रिटेस्ट करून परत एकदा डाऊन साईडची रॅली देईल, जसं आता इथं सांगितलं होतं मी. इथे बघा, आलं का मार्केट, इथं आलं, परत रिटेस्ट केला, परत डाऊन साईडची रॅली पकडली. ओके, इथून जरी तुम्ही होल्ड केला असता मार्केट तरीसुद्धा भरपूर झालं असतं हे. ओके, हे JBP JPYचे 2 सिनॅरिओ आहेत. आता आपण थर्ड बघूया, युरो USD. अरे यार, एकच मिनटं मित्रांनो. हां, आता इथं बघा, इथे हा सपोर्ट होता, सपोर्ट करून तो परत वरती जाऊन परत हा ब्रेक केला, तो पुढे जाऊन काय बनला, हा रेजिस्टन्स बनला. ओके, परत हा रेजिस्टन्स ब्रेक करून वर गेला, परत हा काय बनला, सपोर्ट बनला. तर आता काय सीन आहे, आता इथून परत या लेवलपर्यंत आलं मार्केट, म्हणजे परत या झोनमध्ये आलं येईल त्यावेळेस परत अपसाईडची मुवमेंट मिळेल. किंवा दुसरा सिनॅरिओ, जेव्हा हे क्रॉस करेल त्यावेळेला परत रिटेस्ट करून या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं, कारण इथे एक चांगला सपोर्ट आहे. ओके, इथे एक आहे, इथे एक आहे. ओके, त्यामुळं ही लेवल बाईंगसाठी चांगली आहे. ही लेवल इथून जेव्हा टॅप करून वर जाईल तेव्हा चांगली मुवमेंट मिळू शकते. पण इथे 2 सीन आहेत, ते याच्यावर डिपेंड आहे. इथून जर खाली आलं तर इथून 100% बाईंग करू शकता. ओके, हे 3 सिनॅरिओ आहेत. आणि आजचा ॲनालिसिस आपलं एवढंच आहे. आणि तुम्हाला आपला आधीचा ॲनालिसिस म्हणजे मागच्या आठवड्यातील ॲनालिसिस हे कसं गेलं आहे हे बघायचं असेल तर याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ करणार आहे आणि ज्यांनी कोणी बघितले नसतील ते जाऊन बघू शकताय. ओके, तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मी जेवढं सिम्पल ठेवतो आहे तेवढं सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न करा. मी बाकी काय म्हणजे काही सांगितलेलं नाही तुम्हाला, फक्त सांगितलं आहे सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन
एवढं सांगितलं आहे. नाही मी तुम्हाला कुठला कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगितला आहे, नाही कुठला अल्गो सांगितला आहे. ओके, फक्त जेवढं बेसिक ठेवता येईल तेवढं बेसिक ठेवा आणि मागच्या आठवड्यातील जाऊन खरोखर ॲनालिसिस बघा. आणि ह्या आठवड्यामध्ये सुद्धा आपला दिवाळीचा बोनस निघणार म्हणजे निघणार. मागच्या आठवड्यात मिळालेला आहे, या आठवड्यात सुद्धा मी माझ्याकडून तुम्हाला कमीत कमी 1000 पिप्स द्यायचा प्रयत्न करेनच, त्यात काय वाद नाही आहे. तर तुम्हाला सुद्धा माझे ट्रेड्स कॉपी करायचे असतील तर फटाफट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हॉट्सअपची लिंक देतो, तुम्ही जॉईन करून घ्या. तुम्हाला सुद्धा दिवाळीचा बोनस मिळणार 100%. ओके चलो. आणि एक जाता जाता सबस्क्राईब करून जावा आपल्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्राला, गरजू मित्राला फटाफट हा व्हिडिओ शेअर करा. ओके, बाय बाय.